नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहील। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आता पोस्ट ऑफिसची पहिली लिस्ट आलेली आहे आणि रिझल्ट जे आहे ते निकाल जे आहे ते लागलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून किती टक्क्यावर सिलेक्शन झालेलं आहे विद्यार्थ्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करूया। या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राइब करायचं आहे। आपण सबस्क्राइब केला असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये जा आणि ती ईबुक जे आहेत त्या दोन्ही ईबुक तुम्ही डाउनलोड करू शकता। ऑफर्स चालू आहेत, कारण की विद्यार्थ्यांसाठी GDSचा जो म्हणजे पोस्टाचा निकाल लागलेला आहे, त्यामुळं आपण त्याच्यावर ऑफर ठेवलेले आहेत, त्यामुळं आपण ऑफरचा फायदा घेऊ शकता। पहिली ईबुक जी आहे ती आहे ती आहे आपल्या एका महिन्यात सरकारी नोकरी कशी पद्धतीने तुम्ही तुमचं टाइम टेबल कशा पद्धतीने करू शकता आणि एका महिन्यामध्ये सरकारी नोकरी कशी मिळवू शकता यावरती आपण ईबुक बनवली आहे, ती सुद्धा घ्यायला विसरू नका। आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी खास बनवली आहे दुसरी, ती म्हणजे आपल्याला घरबसल्या आपण कशा पद्धतीने इन्कम जनरेट करू शकता, या संदर्भात कोणत्या स्किल शिकू शकता, लवकरात लवकर कसं तुमचं टाइम मॅनेजमेंट करू शकता आणि स्किल शिकून तुमचं जे इन्कम आहे ते कसं जनरेट करू शकता, कुठून करू शकता, या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे। त्यामुळे आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सविस्तर माहिती कळेल। आता पहा, चला तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता। चला तर व्हिडिओला आता मी सुरुवात करतोय। पहा, आज आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे, जसं की आपण वेगवेगळे डिव्हिजन असतात, इकडे डिव्हिजन देण्यात आलेले आहेत। पहा, आपण पाहू शकता डिव्हिजन ऑफिस, पोस्ट ID, पोस्ट नेम, पोस्ट कमिटी, जे नंबर आहे तो आणि किती मार्कावर लागले आहेत ते। आपण जे पोस्ट कम्युनिटी म्हणजे कॅटेगरीनुसार आपण पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करतोय। पहा, किती पोस्टवर लागलेले आहेत, किती जण लागलेले आहेत, आपण इथं सविस्तर माहिती पाहू शकता। आणि डिव्हिजननुसार आपण जर पाहिलं तर एक महत्त्वाचं डिव्हिजन म्हणजे कोणतं डिव्हिजन धरा आपण, तर आपण एक आपल्याला अंदाज लागू शकतो। आपण जर पाहिलं तर खाली अकोला डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजनमध्ये पाहिलं तर UR म्हणजेच URची जी UR कॅटेगरीची जी लिस्ट आहे म्हणजे आपला नंबर आहे ते 99% लागलेला आहे। OBCचा जर पाहिला तर 98% लागलेला आहे। EWS असेल तर 95%, STचा 93, म्हणजे एकंदरीत असं जर पाहिलं तर ST कॅटेगरी जी आहे त्यांचा जो निकाल आहे ते 93 मार्कावरती लागले आहे। EWS ती कॅटेगरी आहे त्यांचा 95, UR जे आहे कॅटेगरी आहे त्यांना 98%, 99%, असे 95, 96, 97 अशा पद्धतीने लागलेले आहे। पहिली लिस्ट ही हायेस्ट मार्कावर लागत असते, दुसरी त्याच्याहून कमी, अशी कमी कमी सुद्धा होऊ शकते अशी शक्यता असते। अशा पद्धतीने ज्यांचे मार्क 90च्या पुढे आहेत त्यांचं 100% सिलेक्शन होणार आहे। 70, 60 आणि 50 वाल्यांचं तर माझ्या मते तर काही होऊ शकत नाही अशी शक्यता आहे। आता पहिली लिस्टवरून तर कळत आहे की 90च्या पुढे आपल्याला मार्क असतील तर आपल्यासाठी ही पोस्ट ऑफिस आनंदाची बातमी आहे। धन्यवाद।